ऐका. आपण काय बघितलं की पुतना मावशी स्तनामध्ये विष भरून भगवंताला मारण्याकरिता आलेली आहे. यशोदा मातेला म्हणते, अगं यशोदे, तुला बाळ झालंय तरी तू मला सांगितलं नाही. यशोदा म्हणाली, मी तुला ओळखलं नाही. अरे म्हणे, तू मला ओळखलं नाही म्हणे. नाही अगं, मी तुझी लांबची आत्य बहिणीची आत्य बहिणीची आत्य बहिणीची आत्य बहिणी म्हणे. आपण नाही का साडीसाठी कुठेतरी जातो म्हणतो मी तुझी बहीण. काही काही महिला मंडळ अशा आहेत, साडीसाठीच जात्या फक्त पाहुण्याच्या घरी. आम्हाला माहिती, मी नाव नाही सांगणार. हा, जाधव मावशीच काही सांगता येत नाही. आता वंदन, तू फक्त व्यासपीठावरून खाली उतर. फार अवघड आहे. म्हणून पुतणीनं त्या ठिकाणी नातं जोडलं. आता भगवंताला माहिती होतं आपलं गिराईक आलेलं आहे. यशोदा म्हणते, अगं माझा लाला आत्ताच झोपलाय म्हणे, आत्ताच आंघोळ घातली आणि झोपी घातलं म्हणे. अगं नाही, पण मला बघू दे. नाही म्हणे, आत्ताच झोपला. कृष्ण कन्हैयाला वाटलं आपलं गिराईक हातचं जाईन, माझी मैया जरा येडीची, आलं तर येऊ द्यायचं ना. आता मैयाला काय माहिती होतं ही कोण आहे आणि काय आहे. परंतु काना म्हणतो, माझी मैया जरा भोळीची, माझं चालत गिराईक घरा लोक आलं त्याला वापस लावून राहिले. आता एखाद्या दुकानामध्ये गिराईक आलं तर आपल्याला चांगलं वाटतं, किंवा आपण किराणा दुकान टाकलं आपल्याला वाटतं गिराईक आलं चांगले. परंतु जरा शेजारचा म्हणत असेल तुम्ही तिकडे नका जाऊ, माझ्याकडे या, किंवा आले तसेच वापस जा, तर चालेल का? नाही. मग तसं कृष्ण कन्हैया म्हणे, अगं आई, मनातली मनात म्हणते माझी मैया खूपच भोळी आहे, हिला काही कळतच नाही, आलेलं गिराईक वापस पाठवत आहे. कृष्ण कन्हैयाने हे मोठे मोठे रडायला सुरुवात केली. काना रडतोय, लाला खूप मोठे मोठ्याने रडतोय. आता पुतना म्हणाली, का ग यशोदे, का बरं खोटं बोलते ते बघ म्हणे, झोपला नाही म्हणे, रडतोय म्हणे तो. लगेच पुतना धावत गेली आणि घेतलं बाळाला. बघितलं, दोघांची दृष्टी एक झाली. पुतना देह भान विसरून गेली. सोपं नाही भगवंताचं मुख पाहणं. देह भान विसरून गेली. पण देवाला वाटलं आपल्याला असं करून जमणार नाही, हिला परत देह भानावर आणावं लागेल. देवाने परत देह भानावर आणलं. पुतना म्हणतील, अगं यशोदे, हा का रडत आहे? तर म्हणे तिची झोप नाही झाली म्हणे, आरतकाची झोप झाली म्हणून रडत असेल. मग मैया आपल्या बाळाला जवळ घेते आणि हलवते, अंगाई गीत गाते. परंतु काना काही थांबायला तयार नाही. त्याच्यात पुतना म्हणते, अगं यशोदे, इकडे आण, खूप दिवस झाले म्हणे, तुला खूप वर्षानंतर लेकरू झालं त्यामुळे तुला सवय नाही राहिली म्हणे, इकडे आण, मला सवय आहे म्हणे, मी सांभाळते म्हणे त्याला. आता आणलं, थोडस बाजूला घेऊन बसली आणि आपल्या स्तनातलं दूध कन्हैयाला पाजू लागली. परंतु कन्हैयाने श्री महादेवाला स्मरण केलं. देवा, आता विष प्राशन करायचं ते अवदार्य माझ्यात नाही, ते तुझ्यात आहे, तू ये. भगवंताला प्रार्थना केली. भगवंत आले आणि गटा 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 ते विष प्राशन केलं. परंतु विष प्राशन करता करता तो पुतणेचा प्राण सुद्धा ओढायला लागले. मुंच मुंच म्हणता म्हणता पुतना म्हणती, कन्हैया सोड, कन्हैया सोड. परंतु कन्हैया सोडायला तयार नाही. कन्हैया म्हणतो, एकदा मी धरत नाही आणि धरलं तर सोडत नाही. मग देवाचं असंच, एक तर मी धरत नाही, धरलं तर सोडत नाही. आता पंचप्राण ओढायला सुरुवात केली आणि अशी गावाबाहेर, म्हणजे घराच्या बाहेर कन्हैयानं त्या पुतणेला काढलं. पुतना आपल्या स्वरूपामध्ये आली, म्हणजे रूपामध्ये आली आणि पुतना गरगर गरगर फिरायला लागली. कन्हैया काही सोडायला तयार नाही. कन्हैया विष प्राशन करून, रक्त प्राशन करून प्राण प्राशन करायला लागला. आणि लांब आकाशामध्ये कन्हैया उंच असा घेऊन गेला आणि घेऊन गेला. असं तुफान वारं सुटलं, सगळे गोकुळ, सगळं गाव सगळं जमा झालं आणि त्या ठिकाणी अनेक वारा असा वाहू लागला. आणि त्या ठिकाणी वरती सगळेजण असं वरती बघत आहेत की आता नेमके आकाशामध्ये चाललंय तरी काय. कन्हैया, सगळेजण ओरडत आहे, कन्हैया कन्हैया. कुणी लाला म्हणते. या ठिकाणी यशोदा मैया चक्कर येऊन पडली आणि यशोदा मैया मूर्छित झाली. नंद बाबा रडत आहे आणि त्या ठिकाणी
एवढा भयान असं वातावरण निर्माण झालं आणि तुफान वारे वाहू लागले. मंद मंद थोडासा असा पाऊस पडू लागला आणि हलक्या हलक्या पावसाच्या सरी येत असताना कन्हैया आकाशातून गरगर 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 फिरून त्या पुतण्याला खाली आपटली आणि सोड सोड म्हणत असताना कन्हैयाने खाली आपटलं आणि त्या पुतणेच्या छातीवरती बसून राहिला आणि त्या ठिकाणी पुतना ही पंचप्राण तिचा प्राण गेलेला आहे आणि पुतना मरण पावलेली आहे. गोपाल कृष्ण भगवान की नमो पार्वती पते हर हर हर. आणि ती पुतना ज्यावेळेस खाली पडली त्यावेळेस धाड कंदिशी आवाज आला. आवाज आल्यानंतर सगळेजण घाबरले आणि बघत आहे की लालाला काय झालं. सगळ्यांनी लालाला उचलून घेतलं. ती पुतना एवढी मोठी दिसत होती की खूप मोठी दिसत होती आणि भयानक रूप त्या पुतण्याचं होतं आणि या अशा प्रकारे पुतण्याचा वध त्या भगवंताने केला. परंतु आता त्या गावामध्ये पुतना पडली, परंतु आता त्या पुतणेचा त्या देहाचा विल्हेवाट लावण्याकरिता सगळ्या लोकांनी त्या पुतण्याचे तुकडे केले आणि तुकडे केल्यानंतर तिच्या देहाला अग्निदाव दिला. एवढा सुगंध सुटला होता की काय सांगावं. ते सुगंध नेमकी होता तरी कसा. राक्षसी अवतार असलेली ती पुतना आणि तिला भगवंतानी टच केलेलं होतं. भगवंताचा स्पर्श झालेला होता. भगवंताचे चरण स्पर्श तिला केलेले होते. परंतु आली होती देवाला मारण्याकरती. देवाने तिला मुक्ती देऊन टाकली. म्हणून तसंच आहे तुमचं आणि आमचं. एवढा वास सुटला होता, एवढा सुगंध सुटला होता की सगळे म्हणाले हा सुगंध नेमकी येतो कुठून. मग सगळ्यांनी बघितलं या पुतणेला आपण जाळलं. या पुतणेला एवढे मोठे लाकडं लागले तर त्या ठिकाणी चंदनाचं लाकूड तर टाकलंच नाही महाराज, पण साधे लाकडं होते तरी पण एवढा सुगंध त्या पुतणेचा सुटलेला होता. म्हणून भगवंत एक तर धरत नाही, धरलं तर सोडत नाही. मग बघता काय आपली पण हीच अवस्था आहे. आता जगद्गुरु तुकोबराय सुद्धा भक्तीसाठी येडे झाले होते. त्यांना येडे म्हणले होते सगळं. वेडा झालं वेडी याच्या गावी गेलो. कोण वेडे? जे भक्तीनं वेडे होतात ते वेडे. पण भक्तीसाठी वेडे झालं तरी हरकत नाही. पण इकडे बायकोसाठी वेडे होणारे मी तर वेगळेच बघितले. संसारासाठी वेडे होणारे पण वेगळेच बघितले आणि संसारात येडे होणारे पण बरेच बघितले. आता वेडे दगड मारतात म्हणे, पण इथं तर वेडे आपण संसारासाठी झालो. आपण दगड नाही, आपण ठोकरा खातोय संसारासाठी आणि तेच दगड आहे. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतो मी वेडा झाला पण वेडी याच्याच गावी गेलो. आज जगद्गुरु तुकोबराय म्हणतात अरे बाबांनो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. हे सगळे म्हणत होते देव न लगे, देव न लगे. आणि आता त्याच देवाच्या मागे पळतोय. सहज नाही. मीरा तरुण गेली, अहिल्या तरुण गेली, अजून वाल्ले कोळी तरुण गेला, आजामीळ तरुण गेला, भक्त प्रल्हाद तरुण गेले. आता भक्त प्रल्हाद तर ते भक्तीच करत होते. परंतु मीराबाईला विष दिलं तरी मीराबाईला विष पाजत असताना अमृत बनवलं. अनेक लोकांनी वेडी म्हणून दगड मारले, त्या दगडाचे मोराचे पंख झाले. असं बघा, प्रत्येक स्त्रीचं जे अस्तित्व आहे ते फार कठीण आहे. सीताला सुद्धा माझ्या वनवास भोगावा लागला. तेवढंच नव्हे तर सीताला सुद्धा पाप लावण्यात आलं की नाही? रामायण ऐकलं कधी? सीताला सुद्धा पाप लावलं गेलं. लव अंकुश झाले होते तेव्हा, म्हणून सीतामाई आपल्या धरणी मातेमध्ये समाविष्ट झाली. मीराला सुद्धा त्रास दिला, तिला सुद्धा विष पाजलं.
गोपाल भगवंतामध्ये. आणि आता या ठिकाणी कन्हैया हळूहळू थोडा मोठा झालेला आहे. जय जय श्री राधे श्याम. आता लीला चालू झालेत भगवंताच्या. आता या ठिकाणी थोड्या वेळाने रासलीला चालू होईल, त्यानंतर महारासलीला चालू होईल. आता सगळ्यात उंच काय आहे, सगळ्यात मोठं काय आहे, सगळ्यात मोठी मैत्री आहे, सगळ्यात मोठं प्रेम आहे. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. आता या ठिकाणी भगवंत मोठे व्हायला लागले, खूप मोठे झाले. आता मोठे झाले असताना या ठिकाणी त्या गोकुळामध्ये अनेक गोपिका, त्या सगळ्या जणी धुलिवंदन तर काल खेळलं, परंतु आता ज्या वेळेस लेकरं लहान राहतात, 12-13 वर्षाचे, 14 वर्षाचे, 15 वर्षाचे, तोपर्यंत थोडेसे उड्याच मारतात. एकदा 18 वर्षाचे झाले की तिथून पुढे मग कामाला लागतात. आता हे लेकरं आपले छोटे छोटे किती खेळतात. मग तसंच आता राधिका ही बरसाण्याची मुलगी आहे. आणि कुणाची मुलगी आहे, वृषभानूची मुलगी आहे. आणि बरसाण्याची राधाराणी. आणि ती भजन म्हणते, फूलों में सज रहे हैं, फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी, फूलों में सज रहे हैं, फूलों में सज रहे हैं श्री वृंदावन बिहारी, फूलों में सज रहे हैं.
जब से छिपी निहारी बिन मोल बिक गई हूँ, जब से छिपी निहारी फूलों में सज रही श्री वृंदावन बिहारी, फूलों में सज रही। आवाज बसला माझा, कडक आवाज किती छान भजन आहे। बिनमोल बिक गई हूँ, काहीच राहिलं नाही, काहीच मोल मिळालं नाही। भगवंता तुझं दर्शन झालं, जेव्हा छबी निहारली तेव्हा मी काय झाले, भानात राहिले नाही। माता या ठिकाणी एक खेळ खेळत असताना यशोदा मैया कानाला काय म्हणते, कशी बोलवते बघा। हाँ करके इशारे बुलाई गई रे, करके इशारे बुलाए गई रे, राधा गोरी करके इशारे बुलाए गई रे, इशारे बुलाए गई रे, बरसाने की छोरी राधा कानाला हाँ करके इशारे बुलाए गए रे, करके इशारे बुलाए गए रे, बरसाने की छोरी रे राधा गोरी गोरी। आणि श्रीकृष्ण कन्हैया म्हणतात, तुम्ही जर राधाला बोलवलं तरच मी येईल, तुम्ही जर मला बोलवलं तर मी येणार नाही। म्हणून अगोदर सीताराम राधेश्याम आधी राधाचं नाव घ्यायचं आणि मग कृष्णाचं नाव घ्यायचं। म्हणून सांगितले ऐका, त्या दिवशी पण तुम्ही हे भजन ऐकलं। राधा कहने से तर जाएगा, मी का घेते राधा नाव घेतल्यावरच श्रीकृष्ण भगवंत विराजमान होतात, नाही तर तुम्ही राधा 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 म्हणून जीव जरी सोडला तरी कृष्ण भगवंत येणार नाही। राधा हीच अमृत धारा आहे, राधा आणि धारा, राधा ही भक्ती आहे। राधा कहने से तर जाएगा, भाव जर असेल तर सगळ्या काही गोष्टी साध्य आहेत। राधा कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, राधा कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा, राधा कहने से तर जाएगा।
राधा कहने से, श्याम कहने से, श्याम कहने से, राधा कहने से तर जाएगा, पार भव से उतर जाएगा। राधा कहने से, श्याम कहने से, राधा कहने से तर जाएगा, पार जिवंत आहे, आज होता उद्या गेला, आता होता मी आता पाहिला होता, आता बोलला होता, आता माझ्यासोबत खाल्लं होतं। सब कहेंगे कहानी तेरी जब इधर से उधर जाएगा, सब कहेंगे कहानी तेरी जब इधर से उधर जाएगा, श्याम कहने से, राधा कहने से, श्याम कहने से तर जाएगा।
देव नक्कीच तुमच्या घरी आज संध्याकाळी आल्याशिवाय राहणार नाही आणि खाली बसलेले नक्कीच पुतणाबाईला भेल्याशिवाय राहणार नाही. आज पुतना तुमच्या घरी येणार म्हणजे येणार. हा नशा आहे भक्तीचा, इथे नाचलंच पाहिजे. वो नशा भी किस काम का जो रात को किया और सुबह उतर गया. वो नशा भी किस काम का जो रात को किया और सुबह उतर गया. नशा करना है तो ऐसा करो, नशा करना है तो ऐसा करो, एक बार करे और जिंदगी भर ना उतरे. उसे भक्ति कहते हैं, उसे भक्ति कहते हैं. नाचणं म्हणजे अंगातून रोम 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 मोकळे होतात आणि देवासाठी आपण नाचतोय. आता मला मागच्या दिवसा फक्त डीजेवर नाचताना हळद बिळद लावताना मग सांगेल आता तिथं येऊन भांडण. मी सगळ्यांना ओळखते असं काही नाही. म्हणून आता कृष्ण कन्हैया मोठे होऊ लागले. आता मोठे होत असताना आपण आपल्या लेकराचं कौतुक बघत असतो. एखाद्या आईला आपल्या लेकराने जर खोडी केली तर एखाद्या आईला आवडते का? कोणी तक्रार केलेली अजिबात नाही. ती म्हणते माझं लेकरू खूप गुणवान आहे, माझं लेकरू खोड्याच करत नाही. ती त्या लेकराचं ऐकून न घेता त्या दुसऱ्या लेकराला भांडायला जाते की नाही? तसं यशोदामय्या भांडायला जाऊ लागली. दही दूध मटके फोडू लागले कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये. अनेक खोड्या भगवंतांनी केल्या आणि भगवंतांनी खोड्या केल्या महाराज. सगळ्या गोपिका कुणाकडे आल्या? यशोदा मातेकडे. आणि म्हणत आहे की तुझ्या कृष्णाला समजून सांग बाई, काही खूप खोड्या करतोय म्हणे कृष्ण. कुणाच्या दाढी आणि वेणीची गाठ मारली ती सुटाना झाली. नंदाचं कार्ट दिसतंय काळ काजळ्यामुळं. दही दूध चोर शिरला मला काय करायचं? काठी घेऊन मारते ना. लागन का? तू लागू देईल का? दाढी आणि विणीची गाठ बांधली तर ती सुटाना. हा, काठी लागून देईल का? त्याच्या काठीलाही आवाज नाही. म्हणून ऐका,
आता भगवंत मोठे झाले, लीला करत आहे आणि आता भगवंताने ठरवलं की आपण राधिकाला भेटण्याकरिता कुठे जावा, बरसाण्याला. आणि बरसाण्याला जात असताना भगवंतानी काय केलं, जसं बांगड्यावाला दारावर येतो का तसं बांगड्या विकणारा झाला. कोण झालं, कृष्ण कन्हैया. आता बांगड्या म्हणजे कासार झाला. आता कासार झाला बांगड्या विकण्याकरिता, कुणाला, फक्त राधिकेला पाहण्यासाठी, राधिकेला भेटण्यासाठी. म्हणून या ठिकाणी चला मग आपण राधिकेला भेटायला जाऊया, आपण पण कृष्णासोबत बांगड्या विकूया. फक्त आपली बांगडी फुटली नाही पाहिजे. हारी मनिहारी का वेश बनाया, श्याम चूड़ी बेचने आया, छमिया का वेश बनाया, श्याम चूड़ी बेचने आया. आता श्रीकृष्ण कन्हैया चालले कुठं, बरसाण्याला. आणि त्या ठिकाणी आलीत बरसाण्यामध्ये म्हणतात. आता बघा कृष्ण कन्हैया काय करत आहे. मनिहारी का वेश बनाया, श्याम चूड़ी बेचने आया, छमिया का वेश बनाया, श्याम चूड़ी बेचने